गेले कित्येक वर्ष मुरबाड एस टी बस आगार नशाखोर चोरट्यांचा अड्डा बनला असून तेथे महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे. मुरबाड एस टी डेपोतील अर्धा भाग भंगार बसेस दुरुस्ती वर्कशॉपने व्यापलेला असून प्रवाशांना कोणत्याही सुविधा नसलेला जीर्ण झालेला RCC शेड मोडकळीस आला आहे. एस टी बस आगारामधील कॅन्टीन खानावळ काही वर्षापासून बंद असून प्रवाशांना बसण्यासाठी जागा नाही. पाणी, शौचालय, CCTV कॅमेऱ्याचा अभाव आहे. एस टी बस स्थानकात जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्यावर CCTV बसवणे गरजेचं आहे. एस टी डेपोमध्ये वाहन पार्किंग काढून असुरक्षेचा अड्डा निर्माण करणाऱ्या एस टी डेपो आगार प्रमुख त्यांच्या वरिष्ठांवर निलंबनाची कारवाई होणे गरजेचे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. गेल्या महिन्यात एका पोलिसाच्या पत्नीची 20 लाखाची सोन्याची गंठण चोरट्याने लंपास केली. त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. जागोजागी CCTV कॅमेरे असते तर चोरटे पकडले गेले असते. परंतु मुरबाडचा एस टी डेपो असुरक्षिततेचा आगार बनला आहे. रात्रीच्या वेळी कोण येतोय, कोण बसतोय, कोण झोपतोय, काय प्रकार घडतात त्यावर नजर ठेवण्यासाठी सुरक्षारक्षक CCTV कॅमेऱ्याची गरज आहे. राजकीय समर्थक वावरणारे काही कर्मचारी अधिकारी मुरबाड एस टी डेपोमधील ठेकेदारी, भंगार, अन्य कामे करत असल्याची चर्चा असून प्रवाशांना जुन्याच गाड्यांमध्ये प्रवास करावा लागतो. त्यामुळे अपघात घडतात. मुरबाड कल्याण प्रवासांना जाण्या येण्यासाठी एस टी बसेस उपलब्ध नसतात. प्रवासांचे हाल होतात. कल्याणवरून येणारे प्रवासी खाजगी वाहनांना भरमसाठ पैसे देऊन येतात. त्यासाठी परिवहन मंत्री, पालकमंत्री कधी मुरबाडच्या प्रवासांना दिलासा देणार अशी विनवणी केली जात आहे. गौरव शेलार, युवा महाराष्ट्र, मुरबाड.